सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मार्क्स वर्सेस पर्सेंटेज. भरपूर मुलांना पर्सेंटेज बद्दल खूप काही डाऊट्स आहेत. म्हणजे त्यांना माहिती नाही की पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करतात. बऱ्याच मुलांना मिसकन्सेप्शन आहे की पर्सेंटेज आणि पर्सेंटेज हे सेम असतं, तर तसं नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगणार आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळाल्यावर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतात, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे आणि पर्सेंटेज ॲक्च्युली कसे कॅल्क्युलेट होतात हे सगळं मी तुम्हाला एक्झाम्पल सकट एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल, तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल एज जर तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओ लाईक नसेल केली तर नक्की लाईक करा. मी बघतोय की भरपूर मुलं व्हिडिओ बघतायत, त्यांना खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळते, बट तुम्ही लाईक करत नाहीत. तर लाईक तुम्ही नक्की करा. ॲज वेल एज लक्षात घ्या की आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला डेली व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. रोज सकाळी 9 वाजता आपले व्हिडिओज अपलोड होतात आणि त्या व्हिडिओजमधनं मी तुम्हाला सीडची रिगार्डिंग भरपूर काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. सो त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो जर तुम्हाला सीडचे रिगार्डिंग काही स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. कॉलेज दोस्तने ह्या व्हॉट्सॲप बॉटवर काही स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, जसे की सीडच्या सिलेबस, जर तुम्हाला एक्झाम पॅटर्न पाहिजे असेल तर ते सुद्धा दिलेलं आहे. अजून भरपूर काही ह्याच्यामध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. सो जर तुम्हाला व्हॉट्सॲप बॉट यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता. फ्री टू यूज आहे. ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण आपल्या मेन टॉपिकला सुरू करूया. सगळ्यात पहिले पर्सेंटेज आणि पर्सेंटेज. भरपूर मुलांना डाऊट आहे की दादा पर्सेंटेज आणि पर्सेंटेजमध्ये डिफरन्स काय आहे. लक्षात घ्या की भरपूर डिफरन्स आहे. जे तुमचे सीडचे पर्सेंटाईल आहेत ती पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायची पद्धत खूप वेगळी आहे. पर्सेंटेज आणि पर्सेंटेज सेम नाही आहे. जर आपण पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघितला तर पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे, ऑब्टेन मार्क्स अपॉन टोटल मार्क्स इंटू 100. हा तुमचा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. जे तुमचे 12वीचे पर्सेंटेज असतात, आतापर्यंत 10वी 12वीचे तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताय तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. बट जर आपण पर्सेंटाईलचा फॉर्म्युला बघितला तर पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे, नंबर ऑफ कॅन्डिडेट हू स्कोर लेस दॅन यू. किती मुलांनी तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी तुमच्यापेक्षा कमी मार्क स्कोर केले, तो तुम्हाला नंबर, तो डाटा तुम्हाला रिक्वायर्ड असतो अपॉन टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड. तुमची जी पण शिफ्ट असेल त्या शिफ्टमध्ये किती मुलं आली होती, किती मुलं प्रेझेंट होते, त्या शिफ्टमध्ये किती मुलांनी सीडची एक्झाम दिली आहे, तर त्याचा नंबर, त्याचा डाटा तुम्हाला रिक्वायर्ड असणार इंटू 100. तर असं तुम्हाला हा तुमचा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप काही डाटा रिक्वायर्ड असतो, जसे की तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं असतात. आता लक्षात घ्या की प्रत्येक शिफ्टमध्ये MST CEDच्या प्रत्येक शिफ्टमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 25,000 to 30,000 पर्यंत मुलं असतात. म्हणजे एवढ्या मुलांपैकी किती मुलांनी तुमच्यापेक्षा कमी मार्क स्कोर केलेत हा तुम्हाला डाटा रिक्वायर्ड असतो. ठीक आहे. म्हणजे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करायला काय काय फॅक्टर्स मॅटर करतात. सगळ्यात पहिले तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं आहेत, त्याच्यानंतर किती मुलांनी तुमच्यापेक्षा कमी मार्क स्कोर केलेत, म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळालेत, 200 पैकी तुम्ही किती मार्क स्कोर केलेत आणि त्या मार्कांपेक्षा किती मुलांनी तुमच्यापेक्षा कमी मार्क स्कोर केलेत, तो डाटा तुम्हाला रिक्वायर्ड असतो. त्याच्यानंतर तुमचा रँक, तुमची पोझिशन काय, म्हणजे तुमच्यापेक्षा वरती किती मुलं आहेत, तुमच्यापेक्षा जास्त मार्क किती मुलांनी स्कोर केलेत, तुमच्यापेक्षा कमी मार्क किती मुलांनी स्कोर केलेत, तो नंबर, तो डाटा तुम्हाला रिक्वायर्ड असतो. आणि तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही खूप मॅटर करते. आता मी ह्याची तुम्हाला एक टेबल शो करतो, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की तुम्ही किती मार्क स्कोर केल्यावर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळू शकतात. ठीक आहे. हे मी लास्ट इयरचा डाटा सगळा ॲनालाइज करून हे मी टेबल ह्या ते बनवलेलं आहे. सो ह्याचे जर तुम्ही 200 पैकी 165 मार्क स्कोर केले तर ह्या त्या आरामात तुम्हाला 99.92 प्लस पर्सेंटेज तुम्हाला मिळू शकतात. हां, जर तुम्ही 165ला टॉपर असाल, तुमच्यापेक्षा जास्त कोणीही मार्क स्कोर केलेले नसतील, तर ऑफकोर्स तुम्हाला 100 पर्सेंटेज मिळू शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढे जास्त मार्क स्कोर कराल तेवढे तुम्हाला पर्सेंटेज ह्या ते मिळत असतात. जर तुम्हाला 155 to 164 मार्क मिळाले, ह्या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क मिळाले तर यात तुम्हाला 99.70 to 99.92 हे पर्सेंटेज तुम्हाला मिळत असतात. जर तुम्हाला 145 to 154 ह्या मार्कात, म्हणजे 200 पैकी जर तुम्हाला एवढ्या नंबरमध्ये मार्क मिळाले, एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क मिळाले, तर ह्या त्या 99.30 to 99.70 पर्यंत तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात. जर तुम्हाला 135 to 144 एवढ्या रेंजमध्ये मार्क मिळाले तर 98.80 to 99.30 एवढ्यापैकी तुम्हाला मार्क, एवढं पर्सेंटेजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात.
जर तुम्ही 125 to 134 ह्या रेंजपर्यंत मार्क तुम्ही जर स्कोर केले तर 98% टू 98.80% ह्या रेंजपर्यंत तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकतात. आता जसं आपण खाली जाऊ ना तसं जे पर्सेंटाईलची रेंज इन्क्रीज होत जाते हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही 115 टू 124 ह्या रेंजपर्यंत मार्क स्कोर केले तर तुम्हाला 97 टू 98% पर्यंत मिळू शकतात. म्हणजे जर तुम्ही याते नोटीस केलं असेल, जर तुम्ही याते 100 प्लस येथे मार्क स्कोर करताय 200 पैकी तर आरामात तुम्ही 92 टू 93% प्लस तुम्ही स्कोर करताय. बट जसं तुम्ही खाली जाल बिलो 100 मार्क म्हणजे जर तुम्ही 200 पैकी 80, 85, 70 एवढे मार्क जर स्कोर केले तर ह्यात तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही 200 पैकी 85 टू 94 एवढे मार्क स्कोर केले तर 91% पासून ते 94% पर्यंत तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे ह्याते जर तुम्ही नोटीस केलं ना, जर तुम्ही जेवढे कमी मार्क स्कोर कराल तेवढी पर्सेंटाईलची रेंज इन्क्रीज होते. इन्क्रीज का होते? आणखी ह्या रेंजमध्ये 200 पैकी 70, 80 ह्या रेंजमध्ये मार्क स्कोर करणारी मुलं खूप असतात. आता हे जे पर्सेंटेज आहेत हे तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर पण खूप मॅटर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमची शिफ्ट डिफिकल्टी लेवल खूप जास्त असेल तर जर तुमची शिफ्ट खूपच डिफिकल्ट असेल तर ऑफकोर्स त्या शिफ्टमध्ये जेवढी पण मुलं आहेत त्या मुलांना पण पेपर टफ गेलेला असणार. म्हणजे त्या शिफ्टमध्ये टॉपरला पण थोडे कमीच मार्क मिळणार. आता जर तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल जरा जास्तच असेल तर त्या केसमध्ये तुम्ही जर कमी मार्क स्कोर केले तरी पण तुम्हाला थोडेफार जास्त पर्सेंटेज मिळू शकतात. बट त्याच ठिकाणी जर तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही इझी असेल तर त्या केसमध्ये तुमच्या शिफ्टच्या टॉपरनी तर जास्तच मार्क स्कोर केलेला असणार. ऑलमोस्ट जेवढी पण मुलं आहेत त्या मुलांना पेपर इझीच जाणार. तर त्या केसमध्ये जर तुम्हाला कमी मार्क मिळाले तर त्या केसमध्ये अजून तुम्हाला कमी पर्सेंटेज सुद्धा मिळू शकतात. तर तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर पण तुमचे पर्सेंटाईल हे मॅटर करतात. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबच्या आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला कॉमेंटचं सेक्शन आहे त्याच्या बाजूला एक हाईपचं बटन आहे तर त्या हाईपच्या बटनला पण तुम्ही क्लिक करा. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप केलं तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे हाईप करायला विसरू नका. ऑल्सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपली इंस्टाग्राम ID पण आहे ज्याच्यावरती मी तुम्हाला भरपूर काही कॉन्टेंट, भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा स्टोरी फॉर्मॅटमध्ये. तर त्याच्यामुळे आपल्या इंस्टाग्राम IDला तुम्ही नक्की फॉलो करा. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण डाऊट मला इंस्टाग्रामवर तुम्ही विचारू शकता. मी नक्की ट्राय करेन तुम्हाला रिप्लाय करायचा. तर इंस्टाग्रामवर पण तुम्ही नक्की फॉलो करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. टेलिग्राम ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर तोही तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला सीडच्या एक्झामच्या रिगार्डिंग काही तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.